CCN न्यूज एक पाऊल महाराष्ट्रासाठी। बुलढाणा जिल्ह्यातील चिखली तालुक्यात नागपूर ATS आणि अकोला ATSने संयुक्त गुप्त कारवाई करत मोठा शस्त्रसाठा जप्त केला आहे। अंत्रिकोळी गावखेडा परिसरात झालेल्या या कारवाईत 2 देशी बनावटीचे पिस्तूल, 4 मॅगझीन, तब्बल 92 जिवंत काडतुसे, चाकू आणि 4 चाकी वाहन जप्त करण्यात आले असून 3 आरोपींना अटक करण्यात आली आहे। विशेष म्हणजे या कारवाईबाबत बुलढाणा पोलीस प्रशासन अनभिज्ञ असल्याची माहिती समोर येत असल्याने अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत। मिळालेल्या माहितीनुसार ATS नागपूर आणि ATS अकोला यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे ही संपूर्ण कारवाई करण्यात आली। चिखली तालुक्यातील अंत्रिकोळी गावखेडा परिसरात संशयित आरोपींवर सापळा रचण्यात आला। या कारवाईत शुभम सागर पवार, राहणार वर्धा आणि रोहित शिंदे यांना ताब्यात घेण्यात आले। एका आरोपीला रात्री ताब्यात घेतल्यानंतर आणखी 2 आरोपींना सकाळी अटक करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे। आरोपींकडून 2 देशी बनावटीचे पिस्तूल, 4 मॅगझीन, 92 जिवंत काडतुसे, 1 धारदार चाकू आणि 1 4 चाकी वाहन जप्त करण्यात आले। या शस्त्रसाठ्याचा वापर नेमका कोणत्या उद्देशासाठी होणार होता? आरोपींचे आणखी कोणाशी संबंध आहेत का? याचा तपास आता यंत्रणांकडून सुरू आहे। दरम्यान नागपूर आणि अकोला ATSने थेट बुलढाणा जिल्ह्यात येऊन ही कारवाई केल्याने स्थानिक पोलिसांच्या गुप्त माहिती यंत्रणेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे। या प्रकरणाची जिल्हाभरात जोरदार चर्चा सुरू आहे। रायपूर पोलीस स्टेशनमध्ये भारतीय शस्त्र अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे। बुलढाणा जिल्ह्यातील या मोठ्या शस्त्रसाठा प्रकरणामुळे सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या असून तपासात आणखी धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। तसेच आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी CCN न्यूज डेस्क चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।